जय महाराष्ट्र मित्रांनो, मुंबई महानगरपालिकेचा ग्राउंड रिपोर्ट ओपिनियन पोल आपण घेऊन आलो आहोत। मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि ती आपल्याच हातात असावी असं प्रत्येक पक्षाला वाटतं, परंतु त्यासाठी मुंबईत स्वतःची संघटना मजबूत असावी असं प्रत्येक पक्षाला वाटतं, परंतु त्यामध्ये ग्राउंडला गेलं तर कोणता पक्ष मजबूत आहे आणि कोणता पक्ष सत्तेत येईल हे आपल्याला बघायला मिळेल। ओपिनियन पोलमध्ये एकूण मुंबई महानगरपालिकेच्या 227 जागांपैकी कोणता पक्ष जिंकेल आणि कोणाचा झेंडा मुंबई महानगरपालिकेवर फडकेल त्याचा वृत्तांत आपण बघूया। मुंबई महानगरपालिकेवर 30 वर्ष ठाकरेंची सत्ता आहे। या ओपिनियन पोलमध्ये आपण बघूया शिवसेना ठाकरे सत्ता राखतात की भाजपाची सत्ता येते। संपूर्ण आपण ओपिनियन पोल बघूया। त्यामध्ये पहिला पक्ष आहे राष्ट्रवादी अजित पवार। राष्ट्रवादी अजित पवार हे 6 जागा जिंकतील असा प्राथमिक अंदाज व्यक्त केलेला आहे। राष्ट्रवादी ही पहिल्यापासूनच मुंबईमध्ये कमी आहे, त्यामुळे त्यांच्या साहजिकच कमी जागा येतील। त्यानंतर दुसरा पक्ष आहे शिवसेना शिंदे गट। शिंदे गटाच्या 26 जागा येतील। विधानसभेला त्यांनी मुंबईत जरी चांगलं प्रदर्शन केलं असलं तरी ठाकरेंची शिवसेना ही मुंबईत मजबूत असल्यामुळे शिंदे गटाला यावेळी जास्त जागा मिळताना दिसत नाहीत। त्यानंतर पुढील पक्ष आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना। राज ठाकरेंचा पक्ष या ओपिनियन पोलमध्ये 11 जागा जिंकलेल्या दाखवत आहे। राज ठाकरेंचं विधानसभेला आणि लोकसभेला झालेलं खराब प्रदर्शन याला कारणीभूत आहे असं दिसतं, त्यामुळे त्यांच्या 11च जागा आलेल्या दिसत आहेत। त्यानंतर पुढील पक्ष आहे राष्ट्रवादी शरद पवार। यांच्या सुद्धा 5च जागा आलेल्या दिसत आहेत, त्यामुळे शरद पवार यांची सुद्धा जादू ओसरलेली दिसत आहे। त्यानंतर पुढील महत्त्वाचा पक्ष आहे भाजपा। भाजपाने खूप तयारी गेल्या 3 ते 4 वर्षापासून केलेली दिसत आहे, परंतु त्यांना अपेक्षित असं यश मिळताना दिसत नाही। त्यांच्या फक्त 79 जागा जिंकलेल्या दिसत आहेत, त्यामुळे ते सत्तेपासून दूर राहतील असा अंदाज वाटतो। त्यानंतर इतर आणि अपक्ष असे 14 जागा जिंकताना दिसत आहेत। यामध्ये छोटे मोठे पक्ष आणि अपक्ष मिळून अशा 14, त्यामध्ये समाजवादी पार्टी असेल किंवा MIM ची 1 जागा, अशा मिळून 14 जागा ह्या इतर आणि अपक्ष यांना मिळताना दिसत आहेत। त्यानंतर महाविकास आघाडीतील महत्त्वाचा पक्ष म्हणजे काँग्रेस। काँग्रेसच्या मुंबईत फक्त 28 जागा जिंकताना दिसत आहे। काँग्रेसचे नेतृत्व नाना पटोले यांच्या सोबत असून त्यांना महाराष्ट्रात असं विधानसभा आणि लोकसभेमध्ये सुद्धा चांगले यश मिळताना दिसत नव्हतं। त्यानंतर सर्वात महत्त्वाचा पक्ष म्हणजे शिवसेना ठाकरे। ठाकरेंच्या 87 जागा या मुंबई महानगरपालिकेत दाखवल्या जात आहेत। 87 जागावर येऊन शिवसेना ठाकरे मुंबईतला सर्वात मोठा पक्ष बनेल असं दिसतं, त्यामुळे मुंबईकरांनी मुंबईत ठाकरेंचीच शिवसेना पाहिजे असा पण करूनच त्यांना निवडून देतील असं दिसतं। त्यामुळे मुंबईवर पुन्हा एकदा ठाकरेंचाच भगवा फडकेल यात काही शंका नाही। सर्वसमावेशक हिंदुत्व आणि ठाकरेंची मराठी माणसाची जोडलेली नाळ, त्यामुळे पुन्हा एकदा ठाकरेंचाच भगवा फडकेल यात काही शंका नाही। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा की कोणाचा झेंडा मुंबई महानगरपालिकेवर फडकेल। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।